आम्ही आता पोचलेलो आहोत प्रवेशद्वाराजवळ, रायगड प्रवेशद्वार. आता आत एंट्री मारतोय. ती राजधानी किल्ले रायगड. सो खूप मजा येणार आहे. बघूया, आपला ब्लॉग हा भारी होणार आहे. आणि आता दुपारचे वाजलेत 12. ते 12:10 कमी लेट तर झालेलं आहे आम्हाला, तरी आम्ही झालंय. पूर्ण ट्राय करणार लवकर पोहोचण्याचा. तशाच बघूया आता. आणि ऊन खूप लागतंय, जेवढी थंडी तेवढं ऊन पण आहे. आणि जाम भारी वाटतंय गाडी चालवायला, पण आता उन्हाने हालत जाम भाई. चला आपण आता सुरुवात करूया. अरे अजून सारी लव यू गाईज. लव यू गाईज. आता आम्ही चाललो रायगडावर. थोडा लेटच झालं पण थेट जाणार. थोडं लेट नाही, जास्त लेट झालं. दुपार झाली आता. थोडा लेट झाला पण थेट, पण आम्ही मून नाईट बघणार. मून नाईट बघणार आम्ही. हे चला चला. हे चला, काय चालू आहे तुमचं? हे आम्हाला मॅनेजमेंटचे पैसे ह्याच्यात वाया जातात. मॅनेजमेंट पैसे दिले तरी पण असं तिकडून घे तिकडून घे. मॅनेजमेंटच्या पैशाने चॉकलेट मिळतोय. हा सगळ्यात पैसेवाला आहे आमच्यामध्ये, सगळ्यात पैसेवाला माणूस आहे, दिलदार माणूस आहे. आपण नेक्स्ट टाइम आहे ना जंगम सरांच्या बंगल्यावरती जाण्याचा प्लॅन नक्कीच करू. हे सगळे निघाले. हा चालवतोय. चल चल चल. ये मयूर आरामात चालव. चला. सहल निघाले रायगड. हो, रायगडावरती गर्दी आहे भावा. एनी टाईम गर्दी, एनी टाईम गर्दी. रायगड आज इथेच आपल्याला बाईक मे बी थांबवावी लागेल, पार्क करावी लागेल. हे काय इकडेच आहे किल्ले रायगड.
आम्ही आता किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. गाडी वगैरे पार्क केली आहे प्रॉपर, पण खूपच चढाई दिसते. बघू काय बोलताय ते सर्वजण. आपल्याला बघा इकडे जायचं आहे. इकडून असेल. काय करणार, चढणार आहे की रोपवे? चढणार चढणार. रोपवे कुठं आहे? काय करायचं भाऊ आता, कसं म्हणजे रोपवेने जाईल की चढत जाऊया आपण? म्हणजे चढत जायचं. प्रत्येकाकडे 2 तास लागतील कदाचित, कारण की प्रत्येकाची स्ट्रेंथ कशी आहे, कमी जास्त आपल्याला माहित नाही. थांबत थांबत जाणार आपण. आपल्याकडे जर सगळ्यांकडे जर 300-400 कोण खर्च करणार असेल तर रोपवेने जाऊ हा, शकतो. हे बरोबर आहे. आणि आपल्याकडे कमी वेळ आहे म्हणून पण आपल्याला पायीच जायचं आहे, कारण की आपण पहिल्यांदा चालू आहे आणि रोपवेने जाणार. बरोबर आहे. पायी जाऊया. पायी जाणार आहोत आपण. खूप मजा येणार आहे. ब्लॉग मध्ये तुम्ही मला आपल्या तरी कंटिन्यू वाटतंय ते आपल्याला समोर दिसतंय ते टकमक टोक आहे असं मला वाटतंय की हा. ते समोर दिसतंय ते टकमक टोक आहे. ओके 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 तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. सो असा काही नजारा आहे, मस्त दृश्य, निसर्ग, आणि खरंच खूप त्या भारी काळात वाटतंय. आणि महाराजांच्या काळात जे त्यांनी जे केलंय, मावळ्यांनी महाराजांनी जे केलं आणि जो किल्ला त्यांनी सावरला एवढा, आणि आपली जी बोलतात ना स्वराज्याची राजधानी, तसा राजधानी सारखा हा रायगड किल्ला आहे. बरोबर आहे. खूप छान एकदम. तर बघूयात, मजा करूयात खूप. आणि ब्लॉगवर कोणी, आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट तर नक्की करा. खूप भारी मजा करूयात. आणि आता वाजलेत, तुम्हाला टाईम पण सांगतो मी, आता वाजलेत 1:45. बघूया किती वेळ लागतोय चढाईला, चढण्यासाठी. आणि थंड आहे वातावरण, छान आहे. चला पुढे भेटतो तुम्हाला. बघा हे सगळ्यांचे हेल्मेट्स आणि जुगाड बघा यांचा, एकाच गाडीवरती एकच ब्लॉग. आणि किती हेल्मेट आहेत? 10 हेल्मेट. ही पब्लिक आपली सर्व येतो एवढा. आणि मागा इथले हेल्मेट आहेत पूर्ण. चला घेऊन गेला असता तुला आता तो. या साईडने उतरायचं. अरे नाही. येऊ दे, येऊ दे. हे जायला जागा द्या. रायगडावर चढतोय, आपली स्वराज्याची राजधानी. कुणीही जाताना वरती अपशब्द, शिव्या वगैरे काहीच वापरायचं नाही. गड चढेपासून उतरेपर्यंत हसण्यासारखी गोष्ट नाही, अशीच तुला पण सांगतोय. नाही आपण मी बोललो ना, गडावर चढतोय, कोणताही अपशब्द नाही वापरायचा आहे अजिबात. आणि पहिली गोष्ट, काही तुम्ही वरती सिगरेट, तंबाखू, विमल, बाकी जे काय असेल ते तिकडे करायचं नाही अजिबात. नाही नाही, सगळ्यांना जे काय असेल ते तिकडे वरती प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल वगैरे तिथं काहीच कचरा टाकायचा नाही. काहीच नाही. कचऱ्याचा डब्बा असला पण तिथे विमल. पोलीसची गाडी आली. अरे इथे या ना, मग तिकडे कशाला इकडे या ना. पोलीस नाही, पोतेवाला आणि पहिलं छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. विचारलं ना दुकानदारांना. चला किल्ले रायगड. चला आपला रायगडचा प्रवास सुरू झालाय. बापरे, हो 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 हो. पायऱ्या बघा कसल्या आहेत. हा बोल. किल्ले भाऊ अजून खूप चढायचं आहे. मंकीज, भीती वाटते कॅमेरा वगैरे घेऊन गेले तर. वाव, मस्तच.
अजून अर्धा गड चढायचा बाकी आहे. एवढं तास घामाघूम झालो आहे, पण एनर्जी कमी नाही झाली आमची. आम्ही चढत राहणार आणि पोहोचणार तिथपर्यंत. एका दमात करणार बोरं खाते तू. फर्स्ट टाइम आला आम्ही. गाणं एक शेवटी आपला भाऊ आलाच वरती. कुठलं गाणं ऐकतोय? पॉवर पॉवर पॉवर. चला भाई, दिसत नाहीत ना. जंगम त्याला काय बोलायला नको लावू, तू चढतो. हे चला. आरामची काय खाई नको करू, आरामची कर. घे महाराज, चला परत एकदा. हर हर महादेव. बोल बाबा. हर हर महादेव. बोलू का? बोला बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. अजून जोश येईल जरा. तू जाऊन बसतो परत बघ. पुढे जातो पोरं खाते नागड बसलाय बाई. गाईच. वा वा, एका रांगेत चाललेत पोरं. बोला वा. एक अक्षर तुला सांगायचं आहे. बोला. लहानपणापासून तर माहिती नव्हतं, हां पण जेव्हापासून माहिती पडलं ना की महाराज काय आहेत, हां आणि जेव्हा माहिती पडलं की आपली राजधानी कोणती आहे स्वराज्याची, माहिती पडलं रायगड. रायगड बरोबर आहे. म्हणजे जेव्हापासून माहिती पडलं, लहानपणापासून बोलत नाही, लहानपणापासून माहिती नसतं, पण जेव्हापासून माहिती पडलं तिथपासून माझी हां. खूप इच्छा होती की मला रायगड चढायचं आहे. आणि अजून एक की कोणताही गड तुम्हाला म्हणजे तुम्ही जायला नाही भेटलं तुम्हाला, पण रायगडला नक्की या. हा, काय बोलतो? रायगड म्हणजे कसं माहितीये काय, एकदा तरी आहे ना स्वर्ग बघायचा असेल ना तर रायगड वारी करावी. मी ही रायगड चढतोय, हा थकवा आहे थोडासा, पण मी आपल्या महाराजांना मावळ्यांना आठवतोय आणि बरोबर आहे. चढायचा प्रयत्न अक्षय, करतोय. बॉटल पकड ना जरा. पण खूप भारी वाटतंय Thank you, मला. thank you. मला मनातून एवढा अनुभव होतो ना, जेव्हा मी पहिल्यांदा खालून तेव्हा गाडीतून येताना वरती बघितलं ना आपला रायगड, हां तेव्हाच माझं मन एकदम असं भरून आलं होतं. बरोबर. पण आता मी म्हणजे मी सांगू शकतो की बाबा स्वर्ग बघितलास का, तर हो मी रायगड बघितला, बरोबर आहे. बरोबर आहे. सांगू शकतो. चला, आपला प्रवास चालूच आहे. दादा आपण हळूहळू भेटूयात आणि डायरेक्ट पुढे वरती भेटूयात. हे आमचे सर. महाराजांचे प्रत्येक गड म्हणजे एक स्वप्नच आहे, आणि प्रत्येक गड जाणं म्हणजे हे आपल्यासाठी एक बोलतात ना सुवर्ण संधी आहे, आणि ती आपण पार करायचीच. आता अक्षय कसं माहितीये, तुला जर कुणी विचारलं ना की स्वर्ग बघितलास का, तर सांगायचं रायगड बघितला. येस येस, ऑफकोर्स रायगड. मग आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती. स्वराज्याची राजधानी आहे. येस येस. रात्रीला तर चला पुढे भेटूयात. जिथे आपल्या शिवशंभूंचा राज्याभिषेक झाला, बरोबर. असा हा रायगड, दुर्गेश्वर रायगड. आणि हा आता किती स्क्वेअर वगैरे ते नाही माहिती आपल्याला, पण खूप मोठा आहे. खूप मोठा आहे, नाही मोजू शकत. बरोबर. माणसाने आपल्या स्वराज्याची स्थापना केली, त्याची उंची कुठे कोण मोजणार. बरोबर आहे. तर काय आजी पण चढलेल्या, वय पण खूप आहे आजीचं. चाललं होतं वरती. जाऊ दे, चला. वाव.